दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या ठिकाणी एका बाजूला राणी सिगाव संघ आहे तर एका बाजूला अनुज 11 केलवा संघ. दोन्ही संघाचे 12 मॅन कंपल्सरी आहेत आणि ते आमच्यापर्यंत जॉईंट व्हा लगेच. बिग बॅटल बिग मॅच कडबी लढत कडबा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. यस या ठिकाणी राणी सिगाव संघात त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. दोन्ही संघाचे 12 मॅन कंपल्सरी आहेत. या आणि नक्कीच आपण पाहिलं तर गणराज तलासरी संघ देखील एवढे इतक्या लांबून आला. तुम्ही देखील मात्र एक जबरदस्त संघ आहेत. किशोरजी जोडी सर एक प्रेबल निवेदन असेल तुम्हाला. त्यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. त्या ठिकाणी कुर्लाई मातोश्री टायगर सफाले आणि त्रिमूर्ती पेडन दोन्ही संघाने या लगेच इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेकी कॉल करण्यासाठी लगेच यायचं आहे प्लीज. गोलंदाज हसमुख दोडी का? ओके यस गोलंदाज हसमुख दोडी आहे बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला अक्षय फलंदाज तर एका बाजूला मयुरेश वांगड. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला मयुरेश. ही सलामीर जोडी. दोन्ही संघाला शुभेच्छा. गोलंदाज हसमुख दोडी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती राणी शिगाव संघाच्या माध्यमातून. इथून अक्षय स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला मयुरेश वांगड. गोलंदाज हसमुख दोडी. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील पहिलाच बॉल. सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. एकच धाब्यावर सॅटिस्फाय. एके धाब्याने मात्र अनुज 11 केलवा या संघाचं मात्र खातं ओपन झालंय. इथून चांगला चेंडू हाताळला होता आणि नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. कारण की मयुरेश वांगडचा आपण एकंदरीत विचार केला तर अगदी कमी वयामध्ये एक मोठं नाव आहे. जिथून जेव्हा म्हणतात ना, जेव्हा जेव्हा तुम्ही येतील स्ट्रगलवर आणि तेव्हा दिसतील गुगलवर. हे सातत्य. यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेगचा मारा. यस व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. अतिरिक्त धावेने धाव फलक आपण पाहिला तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. केलवा 11 संघ आहे. तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी राणी सिगाव. उडून उडवलाय जरूर चेंडूला.
इनसाइड आउटचा फटका, काय जबरदस्त गुड कॅच ऑफ क्वालिटी. इथून काही जबरदस्त असा झेल कॅरी केला गेलाय आणि फलंदाज मयूर वांगड बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र मयुरेश वांगडला परतावा लागेल. परतीचा प्रवास इथून नक्कीच संघर्ष करत होता मैदानामध्ये. नो मॅन फलंदाज प्रीतम कोंगेला आले या ठिकाणी आणि इथून प्रत्येक षटकारासाठी आणि नक्कीच प्रीतम कोंगेलसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. साहिल आडाल यांच्या माध्यमातून एक धावगपाडा गावचे उत्कृष्ट समालोचक म्हणून सातत्याने पाहिलं जातं. यावेळेस प्रीतम कोंगेलच्या बॅट मधून यावेळी संधी निर्माण केली होती पण इथून कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकी करतोय. हा झेल किती महत्वाचा असेल हे देखील येणारी वेळ आणि येणारा काळ नक्की दर्शवेल कारण की इथून महत्वाचा सामना आहे. गोलंदाज हसमुख धोनीने चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून चांगली गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा यावेळेस काय जबरदस्त अक्षयला पूर्णपणे बीट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. वळवलाय जरूर सरबॅटचा वापर फटका बसला. किशोर धोनी त्या ठिकाणी चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी अक्षय बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू थँक्यू. काही जबरदस्त गोलंदाज किरण का? यस ओके. किरण धोनी आलाय. इथून तुमचा जर एक्स्ट्रा खेळाडू आला असेल तर प्लीज पाठवा. किशोर धोनी जर असेल एक्स्ट्रा खेळाडू तर पाठवा ना प्लीज. इथून पहिला षटक आपण पाहिला फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या हसमुख धोनी या गोलंदाजाने. इथून दुसरा स्पेल असेल. दुसऱ्या क्रमांकाचा षटक किरण धोनी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज आपण पाहिला स्ट्राईक एंडला प्रीतम कोंगेल ज्याला आयुष्यमान भवचा आशीर्वाद जीवनदान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथून गोलंदाज कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून नक्कीच प्रीतम कोंगेलसाठी एटीएम ओपन झालाय. हॅट्रिक षटकार आला तर साहिल हाडल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा किरण. किरण धोनी पहिलाच बॉल. यावेळी स्कॉटन बॉल. फलंदाज बाद होताना इथून प्रीतम कोंगेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद इज गॉन.
इथून नो बॅन फलंदाज विकी टाकरे आलाय. ह्या देखील एक उत्कृष्ट पंच देखील पाहिले जातात आणि अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. आणि तेच विकी टाकरे देखील यांचे देखील हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज साहिल आडाल यांच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी किरण दोडी, काही जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी, शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि इथून काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी किरण दोडी याच्या माध्यमातून राहिली जाते. कारण की म्हणतात ना, जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी हाताळली जाते तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षकाचं आत्मबल वाढवलं जातं. आणि आत्मबल काय असेल तर मात्र आत्मविश्वास नावाचं जर वजीर तुमच्याकडे असेल तर इथून मात्र काय जबरदस्त देखना क्रिकेटचा. पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, जशाच तसे प्रत्युत्तर दिले जाते. आणि इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. विकी टाकरे कारण की अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनुभव आहे, अनुभवाचं भंडार आहे. तर एका बाजूला आपण पाहिलं किरण दोडी, हाही देखील काही जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा किरण दोडी. पुढील बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून यस वाईड बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे केलवा 11 संघ. इथून कुठेतरी मयुरेश वांगडची विकेट गेली, प्रीतम कोंगील गेला. आणि कारण की हे टर्निंग पॉइंट ठरले गेले, कारण की किरण दोडी यांचा देखील मोठं नाव आहे बोईसर विभागामध्ये, जिथून जशास तसे बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. काही जबरदस्त सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा किरण दोडी. तर एका बाजूला विकी टाकरे. यावेळेस उडवलाय जरूर, मिस टाइम चोक झालाय. क्षेत्ररक्षण आहे, इथून चुकी होणार नाही. फलंदाज बाद विकी टाकरे. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून ज्या कोणी रस्त्यावरती ज्या गाड्या लावल्या असतील तर प्लीज प्रेमल निवेदन असेल, तुम्ही त्या गाड्या साईडला करा. कारण की तिथून येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांना थोडासा मात्र त्रास होतोय, प्लीज. आणि दुसऱ्यांना देखील त्रास होतोय त्याचा. प्रेमल निवेदन असेल त्या गाड्या साईडला पार्किंग करा. पार्किंग साठी खूप साऱ्या जागा आहे. आपण ग्राउंडच्या आपण अगदी पाहिला अवतीभोवती भरपूर जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करा प्लीज. प्रेमल निवेदन असेल. गोलंदाज किरण दोडीने पलटवार केला गेलाय. चांगली गोलंदाजी. इथून आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 4 गडी गारत. नवीन फलंदाज धीरज भंडार. रिवर्सचा टेम असफल. डॉट बॉल. काय जबरदस्त. इथून किरण दोडी आणि हसमुख दोडी, जिथून आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जिथे हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या ही मात्र सातत्य जपलं गेलं. इथून राणी सिगाव संघ देखील चांगली पलटवार गोलंदाजी करत असताना आणि नक्कीच आपण पाहिला ही दोन्ही बंधूंची जोडी. दोघांनी देखील 3-3 धावा खर्च केल्या. 2-2 विकेट त्यांच्या नावावरती आणि 1-1 वाईड हाताळला, म्हणजे सेम टू सेम. इथून बघा 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. नवीन गोलंदाज आनंद दुमाडा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही जबरदस्त. इथून 3ऱ्या षटकामध्ये प्रमोट केलं गेलंय, कारण की हाही देखील काही जबरदस्त मोठं नाव आहे. बोईसरचं वीर 11 अंबादपाडा संघाच्या माध्यमातून सातत्याने एक चांगला या ठिकाणी गोलंदाज आणि फलंदाज म्हणून पाहिला जातो. आणि यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये MS लायन्स या संघामध्ये नक्कीच तुम्हाला खेळताना दिसतील. आणि ही स्पर्धा लवकरच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 16 मार्च
ते 22 मार्च. मात्र वेगावरती स्वार अगदी द्रुत गतीने मात्र चेंडू हाताळलाय. काय म्हणशील तेजस पाचलकर? इथून मात्र कुठेतरी जो पलटवार राणी सिगाव संघाने केला गेला आणि कुठेतरी नक्कीच तेजस पाचलकर यांची कमी भासत असताना केलवा 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा आनंद दुमाडा. तर एका बाजूला चिन्मय खाजे. मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. चिन्मय खाजे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. कॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र नवीन फलंदाज प्रियल आलाय. अगदी कमी वयाचा खेळाडू पाहायला मिळतोय. जिथून आनंद दुमाडा काय जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना एक कौतुकास्पदी भूमिका कशी असावी आणि या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिला गेलं. कारण की म्हणतात ना, टेनिस बॉल क्रिकेटचा आदर करायला शिका. कारण की टेनिस बॉल क्रिकेट हे तुम्हाला एका पट्ट्यात उंचावरती आणतं, तर एका पट्ट्यामध्ये खाली उचलून आपटायला देखील कमी करत नाही. म्हणून मैदानामध्ये जे 2 पंच आहेत त्यांचा देखील आदर करायला शिका. सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या. गोलंदाज पुन्हा एकदा आनंद दुमाडा. यावेळी काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर सरळ त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. आनंद दुमाडा काही कमालीची गोलंदाजी करत असताना इथून स्वतःचं वर्चस्व गाजवत असताना, अधिराज्य गाजवत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय केलवा 11 संघ. रिव्हर्स अटेम्प्ट यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद. क्लीन बॉलच्या माध्यमातून प्रियल बॅक टू द पवेलियन. गॉन. इथून जी गोलंदाजी स्वीकारली गेली काय जबरदस्त. आनंद दुमाडा, किरण दोडी, हसमुख दोडी. इथून धावफलक 6 या आकड्यावरती स्थिर आहे. धावसंख्येला पूर्णपणे धाव गतीची बंदी आहे. जिथून 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाली होती, इथून मैदानामध्ये धावफलक या धावफलकाला बंदी झाले. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आनंद दुमाडा. नवीन बॅटर उभे सुतार आलाय. अनुभवाचा बोल यावेळी प्लेइंग अवे द बॉडी शरीरापासून लांब ठेवलाय. डॉट बॉल. इथून मात्र नक्कीच विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी काय जबरदस्त इनटू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला भरपूर काळानंतर हा आलाय उमेश सुतारच्या बॅट मधून. महत्वाचा चौकार. 4 कॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून किरण दोडी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा स्पेल असेल या सामन्याचा. चौथा क्रमांक षटक
3 षटकाचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा गोलंदाज पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टाईम स्ट्रोक जरूर वाईडस्ट लॉंग ऑनला क्लिअर करेल. वन बाउन्स धीरज भंडारच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद थँक्यू. आणि या महत्वाचा चौकार धीरज भंडार यावेळेस वळवलाय. इथून एक तेरी तो एक मेरी कहते हैं ना, काबिलियत सब में होती है, बस किस्मत की बात है. गोलंदाज इथून किरण दोडीने मात्र व्हेरिएशन झालं. डॉट बॉल आलाय. धीरज भंडार पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक झाला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न तितका चांगला क्षेत्ररक्षण अचूकरित्या फेकी येईपर्यंत यस फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. पण इथून पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल. 16 या आकड्यावरती 1 16 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त बिग बॅटल बिग मॅच. एका बाजूला केलवा 11 संघ आहे तर एका बाजूला राणी सिगाव. यावेळेस अख्खू टप्प्याची लेंथ लाईन होती. फलंदाजाला पूर्णपणे बीट करत चेंडू सरळ सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. आणि इथून नक्कीच चांगली गोलंदाजी किरण दोडी. जिथून पहिल्याच चेंडूवर चौकार जरी आला पण मी हे देखील चांगला गोलंदाज आहे हे दर्शवत असताना यावेळेस मात्र काय जबरदस्त चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू डॉट बॉल महत्वाचा असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईट साठी. या पंच प्रत्येक संघाला विनंती असेल तुम्ही रिव्ह्यू 10 सेकंदामध्ये घ्यायचा आहे. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. रिव्ह्यू लॉस झालाय केलवा संघाचा. इथून तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद असू द्या. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही जबरदस्त गोलंदाजी किरण. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये विशालजी आंबात सर असतील तर एका बाजूला योगेशजी लढे सर. डिसिजन अचूकरित्या या स्पर्धेला चांगला कव्हर अप करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून लाभला गेला. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज किरण दोडी तर एका बाजूला धीरज भंडार. यावेळेस मात्र नक्कीच चांगला शॉट सिलेक्शन. एक धावा परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथून मात्र आनंद उमाडा कुठेतरी मिसफिल्ड पाहायला मिळाली. आणि इथून 2 धावा परिपूर्ण. 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये केलवा 11 संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि आमच्या संगीत कक्षामधून ऐकूया एक श्रुत संगीत. धन्यवाद थँक्यू. इथून 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर 18 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी गोलंदाज साहिल आलाय. यावेळेस काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. कारण की चांगली सुरुवात नेहमी अर्धा यशाची पायरी असते. इथून तेच मात्र करत असताना मैदानामध्ये
गोलंदाज साहिलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. शेवटचा आणि अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. काय जबरदस्त या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करण्याची इरादे स्पष्ट करतोय फलंदाज. गोलंदाज यावेळेस लीडिंग एज पाहायला मिळाली. यस, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. उमेश सुतार बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र नवीन फलंदाज साहिल मोरे आलाय आणि इथून पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे केलवा 11 संघ. कुठेतरी आपण पाहिला तर त्या ठिकाणी गोलंदाजी जी साकारली गेली साहिल या गोलंदाजाने. पुन्हा एकदा तरीका धीरज भंडार. यावेळेस काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर जी बंदुकीची गोळी रफ्तारने जाते आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी हाताळली जाते. गतीचा रफ्तार, रफ्तार की सौदागर. डॉट बॉल. इथून 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिला. उर्वरित शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल. यावेळी सोडवलाय, मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच काळ हवेत. संधी निर्माण केली होती जरूर. क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी करतोय आणि इथून मात्र या 3 धावा परिपूर्ण होतील आणि या महत्वाच्या धावा असतील. आणि या 3 धावेने आपण पाहिला तर धावफलक 21 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. इथून जर साहिल मोरे याच्या बॅट मधून षटकार आले तर 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे साहिल हडाल यांच्या माध्यमातून. मी नक्कीच सांगेल कुठेतरी या संघामध्ये तेजस पाजलकर यांची कमी भासत असताना आणि दर्शवत असताना आणखीच गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी वेगावरती स्वार. नक्कीच फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. साहिल मोरे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज स्मित मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. फुलटच बॉल इंटू द गॅप मध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. फलंदाज बाद होताना. यस, या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. नॉट आउट. पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत आणि इथून धावफलक 23 याकडे वरती जाऊन पोहोचलाय आणि 24 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. इथून येणारी चेंडू असतील 30 आणि 24 धाब्याचं लक्ष. अगदी आपण पहिला या स्पर्धेमध्ये आज स्पर्धेची 6वी रात्र आहे आणि या 6वी रात्रेमध्ये सर्वाधिक लो स्कोअर जो राहिला गेला केलवा 11 संघाचा, जिथून 24 धाबा जमवल्या गेला आणि जो पलटवार केला राणी सिगाव संघाचं मी नक्कीच कौतुक करेन. इथे गोलंदाज हसमुख दोडी, किरण दोडी आणि जिथे आनंद दुमाणा कुठेतरी आले आणि साहिल या गोलंदाजाने जी गोलंदाजी हाताळली, जी टर्निंग पॉइंट ठरले गेली. पुन्हा एकदा आपण शेवटचा आणि अंतिम पुकार असेल मी नक्कीच सांगितलं होतं. इनिंग ब्रेक नंतर कुर्लाई मातोश्री टायगर सफाले संघ कॅप्टन आणि त्रिमूर्ती पेणन दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आमच्या टॉस बॉक्स कडे जॉईंट व्हा. तिथे आमचे साथी समालोचक त्या ठिकाणी अनिकेत रावते, या ठिकाणी अनिकेतजी रावते सर त्या ठिकाणी जॉईन होतील. पुन्हा एकदा मी थांबतोय, तुम्ही नका थांबू. ऐकत राहा, पाहत राहा. फ्रेंच चषक 2026 केलवे रोडचा महासंग्राम.
तरी तोड मुकेश घराणे सरचे शुभस्थ नाणेफेकी केली जाईल एका बाजूला त्रिमूर्ती पेंडन संघ आपल्याला पाहायला मिळतो तर एका बाजूला कुर्लाई मातोश्री टायगर सफळ आहे. दोन्ही संघांदरम्यानची बिग बॅटल बिग मॅच आपल्या भेटीसाठी आता पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना असेल. एका बाजूला कुर्लाई मातोश्री टायगर सफळ आहे तर एका बाजूला त्रिमूर्ती पेंडन एकाच विभागातील दोन्ही संघ जरूर एकमेकांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत. तर मी विनंती करेन या ठिकाणी मुकेश घराणे सरांना की आपला शुभ असतंय मात्र या मॅचचा आपण टॉस करायचा. त्रिमूर्ती पेंडन संघाचा कॉल असेल. इथून हेड टेल आला इथून नाणेफेकी जिंकली गेली या प्रथम कुर्लाई मातोश्री टायगर सफळ संघाला काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. तोडणं 5 षटकांचा सामना असेल आणि या 5 षटकामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना समोर संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40 पर्यंत. आणि तोडणं 35-40 धावा रोखण्यामध्ये असे तुमचे कोणते गोलंदाज आहेत जे मात्र आज महत्वपूर्ण योगदान देतील या सामन्यामध्ये? अमर आहे, संकेत आहे, सागर आहे. शेवटचा अंतिम प्रश्न असेल एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप खूप चांगला आहे आणि खेळायला मजा येते. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. तर इथून वळूया आता गावदेव वीर संघाच्या कर्णधाराकडे. जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तुम्ही काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. परंतु इथे तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोर सदगा तितकाच मात्ता बरा त्या सगळ्या समोर खेळत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50-40 पर्यंत. तर तोडणं 50 धावापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये कोणते असे फलंदाज असतील दोन जे आज महत्वपूर्ण योगदान या सामन्यामध्ये देतील? विकास आहे, उमेश आहे, कुणाल आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. इथून टॉस बॉक्स वरती न्यूज आली आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे. कुर्लाई मातोश्री टायगर सफाळे या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे त्रिमूर्ती पेंडन या संघाला. थँक्यू सो मच. तर बोळ्यात मॅच करत त्या ठिकाणी जॉईन होतील आमच्या कॉम्बॉक्स वरती कल्पेश गोरे सर. ओव्हर टू यू. धन्यवाद अनिकेतजी रावते. वळूया आपण जिथून 24 धावांचं लक्ष्य हे समोर आहे जिथे राणी सिंगाव संघाला सलामीर जोडी किरण दोडे तर एका बाजूला हसमुख दोडे हे दोन सलामीर बॅटल आहेत. गोलंदाज मयुरेश वांगड बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आणि केलव्याचा बायकर बँड जास्त नावाने प्रसिद्धी मिळाली आणि तोच मयुरेश वांगड त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला बोलतोय. पहिलाच बॉल काय जबरदस्त तितका चांगला त्या ठिकाणी सन्मान चेंडूला पाहायला मिळालाय. कारण की किरण दोडे यांचा विचार केला तर अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. हे समस्व किशोर दोडे आहेत. इथून मयुरेश वांगड पहिलाच बॉल थोडासा अचूकरित्या हाताळला. तदनंतर त्या ठिकाणी हसमुख दोडे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस कोलवर टप्प्याची लेंथ लाईन सरळ पॅटचा वापर चिन्मय काचे कुठेतरी मिसफिल्ड करतोय. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत 24 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून संत सुरुवात म्हणता येईल कारण की जिथून आपण पहिला धावांचा डोंगर कुठेतरी थांबवला गेला आणि जिथून एक सोपं आणि महत्वाचं या ठिकाणी आव्हान एक टार्गेट सेट केलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा मयुरेश वांगड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तट्यार सर्कलला चांगलं क्षेत्ररक्षण. जर डायरेक्ट हिट झाली असते तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. धीरज भंडार त्या ठिकाणी आले होते. चांगलं क्षेत्ररक्षक एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज म्हणून सातत्याने पाहिला जातं. इथून टार्गेट आपण पाहिला तर 24 धावांचं लक्ष हे समोर आहे कारण की इथून माफक लक्ष आहे. इथून प्रत्येक धाव तुम्हाला थांबवावी लागेल. या अनुषंगाने बँक बॅलन्स कमी आहे पण इथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ क्लिअर करेल. हसमुख दोडीच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. काय जबरदस्त चौकार आणि आपल्या फेवरेट शॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय.
आणि या चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 7. यावेळेस काय जबरदस्त चेंडू सरळ जाऊन यशानं हाताळलाय क्लीन बोलच्या माध्यमातून. फलंदाज बाद हसमुख धोडी बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद थँक्यू. नवीन फलंदाज आनंद आलाय. आनंद दुबाडा त्याची काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. इथून फलंदाजी कोणत्या अनुषंगाने करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. गोलंदाज मयुरेश मांगड वेगावरती स्वार झाला. अचूकरित्या चेंडू हाताळला गेला आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज हसमुख धोडीला परतीचा प्रवास करावा लागला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न जरूर पंबल जरूर झाली होती. प्रियाल त्या ठिकाणी एक धाबेडे धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. इथून येणारी चेंडू आपण पाहिलं 24 आणि 16 धावेची गरज आहे. ती म्हणजे राणी सिगाव संघाला. गोलंदाज प्रीतम कोंगेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज आहे देखील सातत्याने पाहिलं जातं चितलाई देवीपडा सी संघाच्या माध्यमातून. प्रीतम कोंगेल तर एका बाजूला आनंद दुमाडा. कारण की आनंद दुमाडाकडे जी ख्याती आहे मोठी फटके मारण्याची क्षमता आहे. गोलंदाज पहिलाच बॉल प्रीतम कोंगेल असेल तर एका बाजूला आनंद दुमाडा आहे. जुनी येणारे चेंडू 24 आणि 16 ची गरज आहे. यावेळी कोलबट टप्प्याची लेंथ लाईन नक्कीच चांगली रनिंग भेटत विकेट डायरेक्ट हिट त्या ठिकाणी नक्कीच नामी संधी होती. थोडंसं डेंजर एंड कडे आले होते. धावफलक आपण पाहिलं 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. किशोर धोडी स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहिला कारण की अनेक वर्षांचा अनुभव आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम कोंगेल तर एका बाजूला किशोर धोडी. गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम कोंगेल तर एका बाजूला किशोर धोडी. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत साहिल मोरे त्या ठिकाणी पोहोचला होता. जरूर तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरीकडे धावफलक स्पर्श करेल 11 या आकड्यावरती. 24 धावांचं माफक लक्ष आहे. इथून मात्र काही सेन्सिबल खेळी करत असताना डिसिप्लिन क्रिकेट इथून पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिला तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मात्र 2 फलंदाजी साकारतायत. यावेळेस काय जबरदस्त पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. इथून फंबल जरूर झाले. धीरज भंडार त्या ठिकाणी चुकी करतोय. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक पुन्हा एकदा फ्रेंच चषक 2026 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं आणि मान्यवरांचं या षटकाराने मी स्वागत करतोय. सरश हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आपल्या स्टायलिश फिनिशिंग मध्ये या ठिकाणी मिळवून देतील का? कारण की नक्कीच किशोर धोडी हे नाव नाही तर ब्रँड आहे राणी सिगाव संघाचं, जिथून अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. म्हणतात ना
इथून जेवढा तुम्ही अनुभव घ्याल तेवढं मात्र नक्कीच तुमच्याकडे तेवढं आत्मबळ हे दुणावेल. शेवटच्या आणि तीन चेंडूंची आवश्यकता आहे. 3 धाबांची समस्व. गोलंदाज प्रीतम कोंगेल. यावेळेस काय जबरदस्त इथून विजयाचा शंखनाद करणारा चेंडू आलाय सरळ सीमा रेखा बार चौकार. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या. इथून जरी हरलात उद्या परत नव्याने सुरुवात करू. इथून पराभूत व्हावं लागलं केलवा 11 संघाला जिथे कुठे माफक धाबांचं लक्ष हे समोर होतं. पण इथून जो पलटवार केला जो राणी सिगाव संघाने याचं मी कौतुक करेन. या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. इथून कॉंग्रॅच्युलेशन असेल राणी सिगाव संघ अँड हार्डक टीम केलवा 11 संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात सहभागी झालात खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील त्या ठिकाणी आभार. तदनंतर इथून या पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे कुर्लाई मातोश्री टायगर सफाले संघ तर एका बाजूला त्रिमूर्ती पेणन संघ. जशी सामन्याला सुरुवात होईल आमच्या मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन होतील. या ठिकाणी अनिकेतजी रावते व्हॉइस ऑफ केलवेरोड. थँक्यू व्हेरी मच. यस या ठिकाणी विनंती असेल रवींद्रजी बाबर सर कारण की तुम्ही या आणि सातत्याने नेहमीच म्हणतात ना जेव्हा विषय असतो गर्दीतला आणि तेव्हा सण साजरा केला जातो गर्दीतला असे आमचे पोलीस भरतीत असलेले सध्या कार्यरत. यस तुमचं देखील सप्तसुमनाने शहरचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी रवींद्रजी बाबर सर यांचं देखील सप्तसुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत. पोलीस दलात कार्यरत असलेले असे दिग्गज व्यक्तिमत्व आणि सफाले गावचे अनमोल रत्न. जशी या सामन्याला सुरुवात होईल इथून मी थांबतोय तुम्ही नका थांबू. ऐकत राहा पाहत राहा फ्रेंच चषक केलवे रोड 2026. थँक्यू सो मच कल्पेशजी गोरे सर. इथून पुन्हा एकदा मी जॉईन होतो. चला लगेच फील्ड अरेंज करा प्लीज.